मित्रांनो नमस्कार. आपण तर मला ओळखताच, तरीही मी आपणास जे नवीन ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे, जे लोक नवीन हा व्हिडिओ पाहतात यांच्यासाठी मी माझी ओळख करून देतो. मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक हॉस्पिटल चालवत आहे. ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये म्हणावशी ताठरता येत नाही, ज्यांचं त्वरित शीघ्रपतन होतं, ज्यांच्यामध्ये बिलकुल स्टॅमिना राहिलेलं नाही किंवा ज्यांना बिलकुल मुलबाळ झालेले नाहीत किंवा ज्यांचा स्पर्म काउंट कमी आहे, यावर म्हणजेच लैंगिक समस्येवर खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे. मित्रांनो, मी आपल्यासाठी एक विषय घेऊन आलो आहे. त्या विषयाचं नाव आहे बायकोची येणी, म्हणजेच बायकोचं लिंग आपल्या जिभेने चाटावे की नाही किंवा बायकोची येणी आपल्या तोंडामध्ये घ्यावी की नाही, याविषयी मी आज बोलणार आहे. सर्वांना विनंती आहे, म्हणजे ज्या स्त्रिया आहेत, जे लहान मुलं आहेत, त्यांनी शक्यतो माझे व्हिडिओ पाहू नयेत. कारण की मी स्पष्ट बोलणारा डॉक्टर आहे, सर्वांना खरी माहिती देणारा डॉक्टर आहे. माझ्या व्हिडिओचे अनेक लोकांवर, म्हणजे ज्या स्त्रिया आहेत, लहान मुलं आहेत, यांच्या मनावर परिणाम होऊ शकतात. त्यामुळं स्त्रियांना व लहान मुलांना विनंती आहे की हे व्हिडिओ माझे पाहत जाऊ नका. तसेच जे लोक सायको आहेत त्यांनीही माझे व्हिडिओ पाहू नयेत. कारण की जे सायको लोक असतात ते अर्थाचा गैरअर्थ करतात. त्यामुळं अशा लोकांनी हे व्हिडिओ बिलकुल पाहू नयेत अशी मी सर्वांना विनंती करतो. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बायकोच्या तोंडामध्ये लिंग द्या हा व्हिडिओ काढला होता. आता मी ह्या व्हिडिओद्वारे हा विषय घेऊन आलेलो आहे की बायकोची येणी किंवा जो आपला फिमेल पार्टनर याची येणी आपल्या तोंडाने, म्हणजेच आपल्या जिभेने चाटावी की नाही. जर ही योनी चाटली तर आपल्याला काही शारीरिक फायदे होतात का? आपल्या बायकोला यामुळे संभोग करण्याची इच्छा होते का? योनी चाटल्यामुळे आपल्या लिंगामध्ये ताठरता येते का? किंवा आपली जी बायको असते, जी गर्लफ्रेंड असते, हिला तिची योनी आपण चाटल्यामुळे तिला संभोग करू वाटतो का? याचं आपण शास्त्रीय कारण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूया. परमेश्वराने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा, मानव उत्पत्तीसाठी स्त्री व पुरुषाची निर्मिती केली. आणि ज्यावेळेस स्त्री व पुरुष हे एकत्र शारीरिक कार्य करतात, त्यावेळेस त्यातून मानवाची, म्हणजेच मुलाची व मुलीची उत्पत्ती होते. म्हणजेच संभोग केल्याशिवाय कोणत्याही मानवाची उत्पत्ती होत नाही. त्यासाठी परमेश्वराने मेल व फिमेल यांना, म्हणजे स्त्री पुरुषांना लिंग दिलं आहे. म्हणजेच पुरुषाचं शिश्न व स्त्रीची योनी. मित्रांनो, ज्यावेळेस आपण संभोग करतो त्यावेळेस संभोगाचं एक शारीरिक शास्त्र आहे. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कॉर्टिसॉल हार्मोन, टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स, सेरोटोनिन हार्मोन्स, हे जे बाकी इतरचे जे हार्मोन्स असतात, हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपण हे पुरुषांबाबत बोललो होतो. तर स्त्रियांबाबतीत त्यांच्या, म्हणजेच मुलाच्या जन्मासाठी, त्याच्या रिप्रोडक्शनसाठी, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स हे महत्त्वाचे असतात. ज्यावेळेस आपण स्त्रीबरोबर संभोग करण्याची इच्छा उत्पादित करतो, त्यावेळेस बऱ्याच स्त्रिया ह्या संभोगाला प्रथम नकार देतात. पण ज्यावेळेस आपण त्यांचं केस घ्यायला लागतो, त्यांचे स्तन चोळायला लागतो, त्याचे निप्पल्स आपल्या तोंडामध्ये घ्यायला लागतो, निप्पल आपण हात लावायला लागतो, त्यांची योनी आपण आपल्या जिभेने चाटायला लागतो, त्यावेळेस योनी चाटताना जो स्त्रीचा महत्त्वाचा पार्ट असतो योनीमधील, त्याला क्लायटोरिस म्हणतात. मराठीमध्ये एक शब्द आहे, मी तो उच्चारू इच्छित नाही या ठिकाणी, तुम्ही समजून जावा. ज्यावेळेस क्लायटोरिसला आपण आपल्या तोंडाने चाटतो, त्यावेळेस स्त्रीला संभोग करण्याची इच्छा होते, तिला संभोग करू वाटतो. स्त्रीच्या योनीमध्ये आपलं लिंग घातलं म्हणजे तिचा संभोग झाला असं बिलकुल नाही आहे. मित्रांनो, शरीर संबंध करण्यासाठी दोन्ही बाजूनी लिंग हे भूमिका
महत्त्वाची बजावत असतात. ज्यावेळेस आपण स्त्रीचे थानं आपल्या तोंडामध्ये घेतो, तिचे निप्पल तोंडामध्ये चोखायला लागतो, तिला किस घ्यायला लागतो, तिचं शरीर डोळ्यांनी पाहतो, तिची योनी आपण चाटायला लागतो, त्यावेळेस तिला संभोग करण्याची इच्छा उत्पादित होते. म्हणजेच तिच्या शरीरातील हार्मोन्स हे सिक्रेट व्हायला लागतात. तिच्या मेंदूमधूनही संभोगासाठी सिग्नल यायला सुरुवात होते. जी स्त्री प्रथम नाही म्हणते ती नंतर इतकी एक्साईट होते की तिला संभोग कधी करेन असं होतं. आणि एकदा का आपण तिच्या योनीमध्ये लिंग घातलं की तिला संभोग करू वाटतो. ज्यावेळेस दोन्ही बाजूनी संभोग चालू होतो त्यावेळेस आपण म्हणतो आता बास करतो, त्यावेळेस स्त्री म्हणते नाही अजून तुम्ही संभोग करा. कारण की तिची इच्छा चरणसीमेला गेलेलं असतं. पुरुषाची लिबिडो चरणसीमेला गेलेला असतो. त्यावेळेस हार्मोन्स एवढे रिलीज झालेले असतात की तिला संभोग आपल्या नवऱ्याने, आपल्या प्रियकराने जास्त वेळ करावा असं वाटतं. योनी चाटल्यामुळे तिच्या लिंगामध्ये एक स्राव व्हायला लागतो. स्राव वाहिल्यामुळं तिला संभोग करण्याची इच्छा होते आणि योनी चाटल्यामुळे आपल्याही लिंगामध्ये इरेक्शन यायला सुरुवात होते. आपल्या शरीरातीलही हार्मोन्स रिलीज व्हायला लागतात आणि आपल्या मेंदूनही सिग्नल यायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्या लिंगातही इरेक्शन यायला लागतं. आपण स्त्रीचे थानं चोळतो, तिचा किस घेतो, योनी चाटतो. म्हणजेच काय, तिचं ब्लड सर्क्युलेशन हे संपूर्ण शरीरातून योनीकडे यायला लागतं. जी स्त्री शरीरसंबंध करायला नको म्हणते ती शरीरसंबंध करायला लागते. म्हणजेच ज्यावेळेस आपण एखाद्या भागाला चाटतो, ते स्टिम्युलेट करतो, त्यावेळेस स्त्रीची योनी म्हणा, आपलं लिंग म्हणा, हे स्टिम्युलेट व्हायला लागतं. स्त्री संभोग करून देते म्हणजे काय, तिचा जो क्लायटोरिस नावाचा भाग असतो त्याला आपलं लिंग एक घर्षण करतं. ज्यावेळेस आपण योनीमधील लिंग घालतो, मागं पुढं करतो, त्यावेळेस तिला बरं वाटतं आणि आपल्यालाही खूप बरं वाटतं. कारण की संभोग करताना दोघाही पार्टनरने एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. मित्रांनो, हा सगळा हार्मोनचा खेळ आहे, हा संपूर्ण माइंडचा खेळ आहे, हा संपूर्ण ब्लड सर्क्युलेशनचा खेळ आहे. पण अनेक लोकांना स्त्रीची योनी म्हणा, पुरुषांचं लिंग म्हणा, याकडे या चुकीच्या भावनेने पाहतात. मित्रांनो, आपल्या आईबापांनी संभोग केला त्यामुळेच आपली उत्पत्ती झाली. याच्यामध्ये आपल्या लिंगाला व स्त्रीच्या योनीला गैर म्हणण्यात अर्थ नाही. पण अनेक लोक, मूर्ख लोक काहीतरी चुकीचा अर्थ काढतात. त्यांना शास्त्रीय कारण माहीत नसतं. सभ्यतेच्या अनेक गोष्टी करतात, संस्कृती अनेक गोष्टी करतात. हे विसरू नका, भारताची लोकसंख्या किती झाली याचा विचार करा. कारण भारताची लोकसंख्या ही संभोगातूनच झालेली आहे. याचं सर्वांनी भान ठेवलं पाहिजे. आणि संभोग ही गरजेची गोष्ट आहे. ज्याला संभोग सुख मिळत नाही तो तत्वाच्या गोष्टी करतो, संस्कृतीच्या गोष्टी करतो. अरे पण ही गोष्ट ध्यानात घ्या ना, तुमच्या आईबापांनी संभोग केला नसतं तर तुमची उत्पत्ती झाली नसती. तुम्हाला जे मुलंबाळ झालेली आहेत, तुम्ही तुमच्या बायकोवर संभोग केला नसतं तर तुम्हालाही मुलंबाळ झाली नसती. मग संभोगाला तुम्ही चुकीचं का समजतात? कारण की मित्रांनो, संभोगाकडूनच समाधीकडे जाते. ज्यांना शरीर सुख मिळत नाही त्यांना विचारा, ते अनेक डॉक्टरकडे जातात, गोळ्या औषधं खातात, इंजेक्शन घेतात, मेडिसिन घेतात, पण त्यांना बरं न वाटल्यामुळे ते अनेक लोक टेन्शनग्रस्त राहतात, सतत स्ट्रेसमध्ये राहतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की बरं व्हायचं आहे तर तुम्हाला एकमेव डॉक्टर आहे, तो म्हणजे मी डॉक्टर त्र्यंबके. मित्रांनो, इतर डॉक्टर तुम्हाला दर महिन्याला बोलवतात, कायमच्या गोळ्या खायला लावतात, कसलीही तपासणी करत नाहीत. पण मी तसा नाही आहे मित्रांनो. मी पाहतो तुम्हाला हायड्रोशिलमुळं तर नाही ना इरेक्शन तुमचं गेलं, तुमच्या लिंगामध्ये ताटरता व्हेरिकोसिलमुळं तर नाही गेली, तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स तर नाही झाला, काही सायकॅट्रिक तर प्रॉब्लेम नाही ना, काय हार्मोनल डिसीज
काय झालेले नाहीत ना? तुम्हाला थायरॉईडचा त्रास नाही ना? विटॅमिन डीची तर कमतरता नाही ना? विटॅमिन B12ची कमतरता नाही ना? असे अनेक कारण असतात मित्रांनो लिंगातील ताठरता जाण्यासाठी. पण तुम्हाला जर असं वाटतंय की मला लिंगातील ताठरता नको आहे, तर तुमच्याजवळ तुमची बायको आहे, तुमच्याजवळ तुमचा नवरा आहे. तुम्ही एकमेकाला सहकार्य करा. बायकोच्या तोंडामध्ये लिंग द्या, तिचंही लिंग तुम्ही तोंडामध्ये घ्या. दोघांनी एकमेकाला सपोर्ट करा. कारण जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये एक मराठी शब्द आहे, माज येत नाही, तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढत नाही, तुमची इच्छा पूर्ण तीव्र होत नाही, तोपर्यंत तुमच्या लिंगामध्ये ताठरता येणार नाही. अनेक लोक ज्यावेळेस संभोग करायचा प्रयत्न करतात त्यावेळेस त्यांच्या लिंगामध्ये म्हणजे लिंगात ताठरताच येत नाही. याचं कारण काय? कॉन्फिडन्स कमी, टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी, ऑक्सिटोसिनची लेवल कमी, कॉर्टिसॉल खूप वाढलं आहे, अनेक गोष्टी आहेत मित्रांनो. त्यामुळं अनेक लोक चुकीच्या कमेंट्स करतात माझ्या व्हिडिओच्या खाली. त्या मूर्खांना एवढं समजलं पाहिजे, अरे बाबा तुझ्या आईवडिलांनी शरीर संमत केले त्यामुळेच असं झालेलं आहे, म्हणजे तू झालेला आहे. तो याला चुकीचं का समजतो? चुकीचं समजू नको रे बाबा. आणि तुझ्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर ही जी मी गोष्ट सांगितली ती करून बघ, तुला लक्षात येईल की माझ्या लिंगामध्ये ताठरता यायला लागलेली आहे. मित्रांनो, ही 21वे शतक आहे. ह्या ठिकाणी खुल्ल्याम बघितलं मग एकमेकाशी बोललं पाहिजे. प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये अनेक शरीर संबंधाविषयी व्हिडिओ आहेत. अनेक लोक ते व्हिडिओ पाहतात. जर तुम्ही हे व्हिडिओ पाहतात तर मी बोललो म्हणून काय झालं? मी तुम्हाला काही लिंगामध्ये ताठरता यावं म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. आणि मित्रांनो, मी आत्तापर्यंत हजारो नाही लाखो लोकांना बरं केलेलं आहे. मी खेड्यामध्ये प्रॅक्टिस करतो. 30,000 लोकसंख्येचं माझं गाव आहे, मुक्काम पोस्ट मिरजगाव. या ठिकाणी माझा दवाखाना आहे. पण माझ्याकडे खूप दुरून लोक येतात. मी अनेक लोकांना बरं केलेलं आहे. तुम्हाला मी गॅरंटी सांगतो, मी तो खूप लोकांना बरं केलेलं आहे. मी तुम्हालाही बरं करेन. तुम्ही खात्रीशीर माझ्याकडे या. मी 100% गॅरंटी देतो, मी बरे झालेच पाहिजे. लिंगात ताठरता येण्यासाठी औषधं घेऊ नका. कुणीही बरं होत नाही. तुम्ही कुठेही जा, कोणत्या डॉक्टरकडे जा, ते फक्त सिल्डॅल्फिल आणि टाडाल्फिल या गोळ्या देतात. मित्रांनो, काही होत नाही. प्रॉब्लेम काय ते बघा आणि मग ट्रीटमेंट घ्या. कायमस्वरूपी गोळ्या खाऊ नका. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप उत्कृष्ट औषधं आहेत जे तुम्हाला कायमस्वरूपी बरं करतील. आयुर्वेदिक शास्त्राला कमी समजू नका मित्रांनो. खूप हे पुढं गेलेले शास्त्र आहे. फक्त अनेक लोक याची प्युअर प्रॅक्टिस करत नाहीत, त्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहेत. तात्पुरत्या गोष्टीसाठी घाई गडबडीमध्ये केलेली ट्रीटमेंट काही उपयोगाची नसते. आणि ॲलोपॅथीमध्ये त्याला उपचारच नाही. ॲलोपॅथीचे अनेक डॉक्टर लोक आयुर्वेदिक शास्त्राचा आधार घेतात, पण त्यांना प्रॉपर आयुर्वेदिक शास्त्र माहीत नसल्या कारणाने त्यांच्याहून पेशंट बरे होत नाहीत. त्यांच्या डोक्यात एकच सिल्डॅल्फिल दे, टाडाल्फिल दे, आयुर्वेदिकच्या नावाखाली अशा गोळ्या दे. पण मित्रांनो, यांनी कुणी बरं होत नाही. तर आजचा जो विषय आहे की आपण आपल्या बायकोची किंवा आपल्या गर्लफ्रेंडची योनी चाटली पाहिजे का, तोंडात घेतली पाहिजे का, तर मित्रांनो बिनधास्त घ्या. ह्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. संभोग करण्या अगोदर तुम्ही तुमचं लिंग स्वच्छ पाण्याने धुवा. आपल्या बायकोला सांगा तू स्वच्छ धो. आणि ज्यावेळेस तुम्ही बेडवर जाता त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे एकमेकाचे कपडे काढा. संभोग करताना घाई करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. निवांत संभोग करा. एकामेकाला किस घ्यायला सुरुवात करा. थानं सोडायला सुरुवात करा. लिंग तोंडामध्ये घ्यायला सुरुवात करा. लिंगाला हलवा. लिंग तोंडामध्ये घेऊन मागं पुढं करा. तुम्हीही आपल्या बायकोची योनी तोंडाने चाटा. ती तोंडामध्ये घ्या. तिलाही अनेक स्त्रिया, जसं तुम्हाला लिंग तोंडात घेतल्यानंतर बरं वाटतं तसं स्त्रियांनाही आपलं लिंग तोंडात घेतल्याने, आपल्या नवऱ्याने ते मागं पुढं केल्याने, चाटल्याने
लिंग मागं पुढे केल्याने तिला बरं वाटत असतं आणि याच्यामध्ये बिलकुल गैर नाही. अनेक लोक हे करतातच, पण अनेक लोक, अनेक स्त्रिया लाजतात. स्त्रियांना एकच सांगणं आहे, बिलकुल लाजू नका. तुम्हाला ज्या लिंगापासून मुलबाळ होणार आहेत, ज्याच्यामुळं तुमचं लग्न झालेलं आहे व ज्याच्यामुळे तुम्हाला मुलं झालेली आहेत, तर लिंगाला तुम्ही तुच्छ भावनेने पाहू नका. कारण की ते जर तुमच्या नवऱ्याला लिंग नसतं तर तुम्ही त्यांच्याबरोबर लग्न केलं नसतं. तुम्हाला लिंग आहे म्हणून नवऱ्याने लग्न केले, नवऱ्याला लिंग आहे म्हणून तुम्ही लग्न केले आणि समाजाने जे तुमचं लग्न लावून दिले, तुम्हाला जे समाजाने एकत्र आणले, तर संभोग करण्यासाठी एकत्र आणलेले. त्यामुळं ह्याला गैर समजू नका मित्रांनो. खूप सुंदर संभोग ही गोष्ट आहे आणि संभोग केल्यानंतर चांगली शांत झोप लागते, कॉन्फिडन्स वाढतो, काम करण्याची इच्छा होते. त्यामुळं संभोगाकडं चुकीच्या नजरेने पाहू नका. अनेक लोक चुकीच्या नजरेने पाहतात, संस्कृतीच्या गोष्टी करतात, संस्कृत गोष्टी धर्मामध्ये चालतात. शरीर संबंधामध्ये काय संमत होते या ठिकाणी? आपण आपल्या देवदेवतांची पूजा केली पाहिजे, आपले सण साजरे केले पाहिजे, प्रत्येकाने प्रत्येका धर्माचा मान राखला पाहिजे. पण संभोगासाठी एकच धर्म आहे, ते म्हणजे एकमेकाला सहकार्य करणे, त्यातून एकमेकाला साथ देणे, एकमेकाच्या अवयवाशी स्टिम्युलेट करणे व त्यातून संभोग करणे. जे लोक तोंडामध्ये लिंग घेतात त्यांना इरेक्शनचा शक्यतो प्रॉब्लेम येत नाही. जर आजार असेल तुम्हाला ते लिंगामध्ये ताठरचा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण आता काळजी करू नका. डॉक्टर त्र्यंबकने सांगितलं ते फक्त तुम्ही ऐका. चुकीचा अर्थ बिलकुल काढू नका. स्त्रीच्या लिंगाकडे चुकीच्या नजरेने पाहू नका, पुरुषाच्या लिंगाकडे चुकीच्या नजरेने एकमेकांनी पाहू नये. व तुम्हाला जर बिंदास संभोग करता आला तर बिंदास करा. काळजी करण्यासारखं याच्यामध्ये काय नाही, याच्यामध्ये गैर नाही आहे. तर मित्रांनो, आपल्या तोंडामध्ये स्त्रीची योनी घेतली पाहिजे का? तिच्या क्लायटरिसला लिंगाने मागपुढं केलं पाहिजे का? जिभेने मागपुढं केलं पाहिजे का? तर केलं पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्या स्त्रीने आपल्याबरोबर चांगला संभोग करावा तर तिचं लिंग तोंडात घ्या. स्त्रीला जर वाटत असेल की आपल्या नवऱ्याने आपल्याबरोबर चांगला संभोग करावा, त्याचं लिंग हमेशा टाईट राहावं, तर स्त्रियांनी आपल्या नवऱ्यात लिंग तोंडावर घ्यायचं काही गैर नाही आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडून फक्त एक सहकार्य लागते, ते म्हणजे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या जर कोणत्या मित्राला प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला येऊन एकदा दाखवा. इतरांसारखं मी पुन्हा पुन्हा बोलवत नाही. तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम आला हे तुम्हाला कागदावर मी लिहून दाखवतो, माझ्या तोंडाने मी तुम्हाला समजून सांगतो व तुम्ही काय केलं पाहिजे याची मी व्यवस्थित ट्रीटमेंट देतो. त्यामुळं माझ्यावर विश्वास असेल तर जरूर माझ्याकडे या, माझ्यावर विश्वास नसेल तर येऊ नका. आणि स्त्री व लहान मुलं एकच विनंती, माझ्या चॅनलला पाहू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. रजा घेतो. नमस्कार.